आम्ही जरे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते माथेरानमध्ये। मुंबई पासून सगळ्यात जवळचं हिल स्टेशन म्हणजे माथेरान। आपण आलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी, ज्यांचं नाव आहे भारती मुकेश मेहता। नमस्ते भाभी। नमस्ते। आले तर बरं झालं, मला लई आनंद झाला। किती वर्ष झाली तुम्हाला माथेरान? मला 30 वर्ष झाली। तुम्ही इथे जे जेवण बनवता ते कम्प्लीट घरगुती पद्धतीचं ना, कारण बाकीच्या हॉटेल्स पेक्षा घरगुती हॉटेलचं म्हणजे घरगुती पद्धतीचं जेवण आपल्याला मिळतं इथे, आणि म्हणून मला वाटतं खूप जास्ती गर्दी असते। पण मग तुम्ही दोघी मिळून दोघी जण जाऊ मिळून हे करते, आणि बाई बी आहे एक दोन। तुम्ही कुठचे पदार्थ दाखवणार? डाळ ढोकळी। डाळ ढोकळी तर पूर्ण जगात फेमस आहे। ठीक आहे, मग त्याचं साहित्य बघूया। शिजवलेली तूर डाळ, गव्हाचं पीठ, चिंचाचं पाणी, मिरची पावडर, हळद, मीठ, हिंग, गूळ, तज लवंग, कोथिंबीर, मोहरी, कढीपत्ता, चण्याचं पीठ। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते। बरं भाभी, आपण जे आता डाळ ढोकळीचं करतोय तर ते दोन ह्याच्यामध्ये आहे ना, एक डाळ वेगळी आणि ढोकळी वेगळी। ढोकळी वेगळी ना, तर मग हे सामान ढोकळीचं। ढोकळीचं आटा पहिला मळायचा, नंतर मग मसाला टाकून मग त्याला बिनायचा, नंतर कापून ढोकळीमध्ये टाकायचं असं। बरं बरं, ठीक आहे। पण मग मसाला अजून काय घालणार याच्यामध्ये? हाच मसाला जो आहे। मग गव्हाचं पीठ आधी घ्यायचं आणि थोडंसं चण्याचं पीठ घालायचं, थोडासा। अच्छा, 2 चम्मच। अच्छा, हे गव्हाचं पीठ, हे सगळं 2 चम्मच। 2 चम्मच चण्याचं पीठ, मीठ, आता हळद, मिरची पावडर। त्यामुळे त्या पोळीला पण चव येईल, जी आपण पोळी बनवणार ना त्याची। पोळी बनवायची। अच्छा, हिंग, जराशी हिंग आणि फोडणीमध्ये थोडी द्यायचं, तेल थोडंसं भिजवताना थोडं तेल। किती घालू सांगा? थोडं बस। आता ऍक्च्युअली आपली कणिक नेहमीची आता बांधायचं पीठ बांधायचं। आपलं नेहमीचं पोळ्यांचं पीठ कसं आपण भिजवतो, तर तसं आता ही म्हणजे हे पीठ भिजवून घ्यायचं आणि मग त्याची पोळी पण त्याची लाटून मग फोडणी द्यायची डाळीला, आणि नंतर मग कापून टाकायचे। पण तुम्ही जे कापणार तर त्याचं काय साईज मध्ये, म्हणजे पट्टी कापणार का शंकरपाळ्या? शंकरपाळ्या टाईप। शंकरपाळ्या टाईप, ठीक आहे ठीक आहे। पीठ आपण म्हणजे करून घेतो एकजीव। पण भाभी मला सांगा, काही जण त्या या पिठामध्ये म्हणजे रोटीच्या पिठामध्ये कधी कधी ओवा, जिरं असं वगैरे पण घालतात ना, तर ज्याला जसं थोडंफार वेगळी चव हवी असेल तर त्याच्यामध्येच अगदी कमी, कारण ते तुम्ही बॉईल पण करणार ना आमटीत ते करणार वगैरे, तर तेव्हा मग ते जास्ती स्ट्रॉंग होतं। त्याच्यामुळे आता हा झालेला आहे रेडी, कमी ते घालायचं। ठीक आहे, आणि आता आमटीची तयारी का आधी आपण लाटून घेऊया? मग लाटून घेऊया, ठीक आहे। पीठ आपण जे मळलं तर ते आज झालेलं आहे रेडी, तर पोळी करायची। आपलं थोडंसं पीठ नेहमीप्रमाणे आपण जशी पोळी करतो आता तशीच पोळी, नाही का, फक्त त्याचे शंकरपाळे म्हणजे कापून शेपनी शंकरपाळे काढायचे। आपण जे पिठामध्ये जर मसाला घातला नाही तर मग ते खाताना चव नाही लागणार। म्हणून त्या म्हणजे जे पोळीचं पीठ आपण मळलं त्याच्यात सगळे ते मसाले घालायचे। काही जण आलं लसूण पण घालतात पिठामध्ये, टाकते पोळीच्या पिठामध्ये, मी नाही टाकत। काही जण आलं लसूण पण घालतात, पण ती मग खूप मसालेदार झणझणीत अशी होते ती डाळ ढोकळी। तर हे, आणि तुमच्याकडे खूपदा हे जेवण म्हणूनच असतं ना, जेवण मध्ये जास्त एक वेळचं जेवण म्हणून डाळ ढोकळी आपल्याला सफिशियंट होऊ शकते, कारण आफ्टर ऑल ही पोळी आहे, पोळी आणि आमटी, तर ते पोटभर एक बोल भरून जरी खाल्लं तरी पोट भरतं ना। पण लाटताना एकदम पातळ लाटायची। याचं कारण असं की ते आमटीत घातल्यानंतर ती एकदम होईल, तर ते त्याच्यामुळे जर तुम्ही मुळातच जाडसर शंकरपाळे काढलेत तर म्हणजे खूप कच्चट लागतात ते। आता ह्याचे शंकरपाळे काढायचे। काही जण
अशा लांब लांब कापट्या पण करतात. लांबी कापते. जस्ट अशा थिन, अगदी बारीक बारीक पातळ लांबट कापट्या. गेलंय ना कापलं. ठीक आहे, आता हे आपण सोडवून घेऊया आणि आता आमटीला फोडणी घालायची आहे. तर तेल तापत टाकलेलं आहे ना भाभी. आधी मोहरी टाकायची. आता हेच गरम मसाला, लवंग, तज आणि लविंग म्हणजे तमालपत्र आणि लवंग, पण अगदी कमी कमी ना थोडं. त्यांनी कारण जास्ती टाकलं तर ते स्ट्रॉंग होणार आमटी ना आणि मग खूपच असं जळेल. तर त्याच्या म्हणून ते अगदीच एखादी लवंग, एखाद असं 2 तुकडे दालचिनीचे एवढंच घालायचे. त्यांनी मस्त फ्लेवर येतो एकदम. टाकले ना आता बारीक करते. आता काय डाळ टाकायची. हिंग आणि हे कधी डाळ टाकून नंतर बरं. कढीपत्ता टाकायची. घालूया. मी घालू का डाळ? टाका डाळ. थोडासा पाणी. बस. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, डाळ ढोकळी करताना ही आमटी जी आपण बनवतोय तर ती एकदम पातळ बनवायची ना भाभी. पातळ बनवायची, कारण ढोकळी गेल्यानंतर मग जाड होते ना, घट होते थोडं. तर म्हणून मग ती तेवढी काळजी घ्यायची. तू उकळी आली आता काय? आता हळद, मिरची, मिरची पावडर थोडी, गूळ, चिंच, मीठ. मीठ थोडा. आणि काय? गूळ पाहिजे. गूळ. हा 2 तुकडे तेवढा टाकून द्या, चालेल. गुजराती थाली म्हटल्यानंतर गूळ जेवणात पाहिजे. तो पाहिजे. गोड सगळंच असतं ना गुजराती जेवण. एक वेगळीच काय मस्त ते लवंग आणि त्याच्यामुळे स्मेल छान येतोय ना, एकदम मस्त वास येतो. चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी. गूळ घातल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण जायला पाहिजे. म्हणजे आंबट, गोड, तिखट. बस थोडा बस. ही डाळ नुसती पण प्यायला काय मस्त लागते ना भाभी. सुपर्ब लागतं एकदम. ठीक आहे, आता आमटी पण आमची उकळते. एक 5 मिनिटं आपल्याला आमटी उकळायला लागते. तर त्याच्यानंतर ते घालायचं ना. आता ढोकळी टाकायची. एक 5 मिनिटं उकळूया ती आमटी. रेडी झालेलं आहे आता सगळंच. आणि ढोकळी आता त्याच्यात सोडायची. तुम्ही बघताय की एकदम पाणचट अशी आमटी आहे, पण ती तशीच करायला लागते. एक सोडूया ना. छोटी टाकायची म्हणजे घट्ट जमा नाही होईल. जास्ती भाभी मला वाटतं पण हे जे आपण आत्ता टाकतोय तर ते टाकताना एकतर 5-10 मिनिटं शिजायला लागणार. टाकल्यानंतर 5 मिनिटं तुम्हाला ते शिजवत ठेवायला लागेल. आणि दुसरं जेवायच्या आधी ते गरम गरमच खायला मजा येते. कारण आधीपासून टाकून ठेवलं तर पूर्ण ते विरघळणार, गट होईल ना, असं होईल, गोळा होऊन जाईल ना सगळं. ही काळजी नक्की घ्यायची जेव्हा आपण डाळ ढोकळी बनवतो. खायच्या टाइम मध्ये तुम्ही गोडा तेल घेतला ना तरी बी स्वाद चांगला लागते. जेवताना टाकायचं गोडा तेल, एक चमच थाळीमध्ये घेतला ना वाढीन ना, नंतर 1 चमच तेल टाकायचा. म्हणजे और मजा येते खायला. अरे वा. तर त्यामुळे तसं आपण आता करूया. आणि आता तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. डाळ ढोकळी रेडी होते 5 मिनिट. डाळ ढोकळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली तूर डाळ, गव्हाचं पीठ, चिंचेचा कोळ, तिखट, हळद, मीठ, हिंग, गूळ, लवंग, मोहरी, कढीपत्ता आणि बेसन. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, मीठ, हळद, तिखट, हिंग, तेलाचं मोहन आणि पाणी घालून कणिक मळून घ्यावी. तयार कणकेच्या गोळ्याची जाडसर पोळी लाटून घ्यावी. त्याचे शंकरपाळ्यासारखे तुकडे करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लवंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये शिजवलेली तूर डाळ, हळद, तिखट, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून एक उकळी येऊ द्यावी. आमटी उकळल्यानंतर त्यामध्ये कापलेले शंकरपाळे सोडून डाळ ढोकळी गरमागरम सर्व्ह करावी.